विकास फाउंडेशन व तहसीलदार कार्यालय कल्याण यांच्यातर्फे आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी शासकीय दरात शैक्षणिक दाखले शिबिर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मंत्री कपिल पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आयोजक भाजपा मंडळाध्यक्ष नवनाथ पाटील आणि महिला मंडळ अध्यक्षा सारिका नवनाथ पाटील यांच्यातर्फे एक दिवसीय शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले। यामध्ये जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, डोमिसाईल, आधार प्रमाणपत्र, रिपीट, नॉन क्रिमिनल आधारपत्र, नावात बदल, वयाचा दाखला, अपंग प्रमाणपत्र, विधवा प्रमाणपत्र, इतर आवश्यक प्रमाणपत्र असे अनेक दाखले एकाच ठिकाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले। यावेळी मंडळाध्यक्ष नवनाथ पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा सारिका नवनाथ पाटील, राजन पाटील, संदीप पाटील, कैलास पाटील, मोहन कोनकर, आनंदा पाटील, रोहित पाटील, विष्णू पवार, द्रवेश पाटील, विनय मिश्रा, जस्मिनी पाटील, निर्मला पवार, रूपाली कोनकर, प्राजक्ता गोसावी असे अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली। यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आघाडी उपस्थित होते। मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला। आज मोहना मंडल यांच्या माध्यमाने कल्याण विकास फाउंडेशन तसेच तहसीलदार कल्याण यांच्या विद्यमाने आज शासकीय दाखल्यांचं वाटप देण्यात येत आहे। आत्ताच्या परिस्थितीनुसार शाळकरी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अति आवश्यक सेवा आहे आणि ते एका दिवसात त्यांना ते या सेवेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। विकास फाउंडेशन कल्याण तसेच तहसीलदार कल्याण यांच्या वतीने, नरेंद्र पवार साहेबांच्या वतीने आमच्या या मुने मंडलात आताच आमचे अध्यक्ष झालेले दादा नवनाथ बालाराम पाटील यांच्या वतीने इथे मोफत शासकीय दाखल्यांचं वाटप करण्यात येत आहे। खूप मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत दाखले बनवण्यासाठी।